नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण युव्हाल नोहा हरारी यांच्या प्रसिद्ध सॅपियन्स पुस्तकावर चर्चा करत आहोत. स्वागत. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खरंच खूप लोकांना विचार करायला लावला. युव्हाल नोहा हरारी यांचं सेपियन्स, म्हणजे आपला होमोसेपियन्सचा हा जो हजारो वर्षांचा प्रवास आहे, त्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे कोणते होते हे आपण या पुस्तकाच्या आधारे जरा सविस्तर बघूया. हो, नक्कीच. आपला उद्देश हाच आहे की यातून मुख्य कल्पना काय आहेत, आपल्या सुरुवातीपासून ते आजच्या जगापर्यंत आणि पुढे काय होऊ शकतं, या सगळ्याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. अगदी. आणि हे पुस्तक म्हणजे काही फक्त घटनांची जंत्री नाहीये. हरारी मुळात विचारतात की आपण म्हणजे माणूस या पृथ्वीवर इतकं प्रभावी कसा झालो. हा प्रवास एका सामान्य प्राण्यापासून ते जगावर नियंत्रण ठेवण्यापर्यंतचा हा कसा झाला ते आपल्याला एकदम मुळाशी घेऊन जातात. आणि हो, अनेक ज्या आपल्या समजुती आहेत ना, त्यांना धक्का देतात. बरोबर. मग सुरुवात कुठून करायची? मला वाटतं ती पहिली मोठी उडी, संज्ञात्मक क्रांती, साधारण 70,000 वर्षांपूर्वी. असं काय झालं तेव्हा ज्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे झालो? हां, ही क्रांती म्हणजे काय म्हणतात त्याला, एक मोठा बदल होता आपल्या पूर्वजांच्या मेंदूत आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत. ते फक्त समोर धोका आहे किंवा इथे फळं आहेत एवढंच नाही, तर ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, म्हणजे कल्पना, कथा, देव, मिथक याबद्दल बोलू शकत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर विश्वास ठेवू शकत होते. ही जी क्षमता आहे ना, अमूर्त विचार करायची, ती एकदम वेगळी होती. अच्छा, म्हणजे फक्त भाषा विकसित झाली असं नाहीये, तर एकत्र काहीतरी कल्पना करायची आणि त्यावर विश्वास ठेवायची शक्ती आली. हेच की पॉइंट आहे. बरोबर. इथेच खरी गंमत आहे. यालाच हरारी सामायिक कल्पनाशक्ती म्हणतात, म्हणजे शेअर्ड इमॅजिनेशन. यामुळेच होमोसेपियन्स खूप मोठ्या संख्येने एकत्र येऊ शकले आणि सहकार्य करू शकले. हो ना? तुम्ही विचार करा, आज आपण दोन अनोळखी माणसं एकत्र काम का करतो? कारण आपण एकाच देशावर किंवा एका कंपनीवर किंवा देवावर विश्वास ठेवतो. या सगळ्या खरं तर अमूर्त कल्पनाच आहेत. बरोबर. इतर प्राणी, अगदी आपले जवळचे नातेवाईक निअँडरथल सुद्धा हे इतक्या मोठ्या प्रमाणावर करू शकले नाहीत. ते फक्त ओळखीच्या लोकांमध्ये छोट्या गटातच सहकार्य करू शकत होते. हरारी तर असंही म्हणतात की गॉसिप, म्हणजे एकमेकांबद्दल बोलण्याची जी क्षमता आहे, तिने सुद्धा ह्यात मदत केली, कारण त्याने मोठ्या गटात कोण कसं आहे हे कळायला मदत झाली. वा, हे सामायिक कल्पनाशक्तीचं प्रकरण खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ह्याच जोरावर आपण जगभर पसरलो असू शकतो. पण मग पुढचा टप्पा आला, जेव्हा आपण एका जागी थांबलो, शेती करायला लागलो. कृषी क्रांती, साधारण 10,000 वर्षापूर्वीची गोष्ट. हो, आपण शिकारी अन्न गोळा करणारे न राहता शेतकरी झालो. काही ठराविक वनस्पती, गहू, तांदूळ, मका वगैरे, आणि प्राणी, गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या ह्यांना माणसाळवलं. हा खरंच खूप मोठा बदल होता. आपली पूर्ण जीवनशैलीच बदलली, समाज बदलला. हो, कायमस्वरूपी वस्त्या झाल्या असतील, लोकसंख्या वाढली असेल. अगदी. पण मला आठवते अनेक जण याला प्रगती मानतात. म्हणजे अन्न सुरक्षित झालं, जीवन स्थिर झालं. पण हरारी याला काहीतरी वेगळं म्हणतात ना, इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक असं काहीतरी. हो, बरोबर पकडलं तुम्ही. हा हरारींचा एक खूप महत्वाचा आणि जरा धक्कादायक मुद्दा आहे. ते म्हणतात की कृषी क्रांतीमुळे मानवी प्रजाती म्हणून आपण यशस्वी झालो, म्हणजे आपली संख्या प्रचंड वाढली. पण एका सामान्य माणसाचं आयुष्य वैयक्तिक पातळीवर ते जास्त कष्टप्रद आणि कमी आनंदी झालं. असं का? शेतीमुळे तर उलट पोट भरायला मदत झाली ना. झाली, पण कसं? शिकारी संग्राहक असताना आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी खायचो, त्यामुळे आहार जास्त बॅलन्स्ड होता, पौष्टिक होता. शेतीमुळे काय झालं? आपण गहू, तांदूळ अशा 1-2 पिकांवर अवलंबून राहू लागलो. पोषण कमी झालं. दुष्काळ पडला की मोठं संकट उभं राहायचं. आणि एकाच जागी जास्त लोक राहिल्यामुळे रोगराई. बरोबर, रोगराई पसरणं खूप सोपं झालं. शिवाय कष्ट प्रचंड वाढले. शेती करणं काही सोपं काम नव्हतं तेव्हा. आणि मालमत्ता वगैरे गोष्टी आल्या असतील, मग भांडणं पण सुरू झाली असतील. अगदी. जमिनीची मालकी, धान्याचा साठा, यातून मग समाजात उतरंड तयार झाली. श्रीमंत गरीब भेद वाढले. हरारी गमतीनं म्हणतात की आपण गव्हाला माणसाळवलं नाही, गव्हानेच आपल्याला माणसाळवलं. म्हणजे आपण जास्त अन्नाच्या मागे लागलो आणि एका चक्रात अडकलो. बरोबर.
लोकसंख्या वाढली, मग अजून अन्न हवं, त्यासाठी अजून शेती, अजून कष्ट, हे चक्र सुरूच राहिलं. त्यामुळे हा बदल खरंच प्रगती होता का, हा प्रश्न ते उभा करतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे शेतीमुळे लोक एकत्र तर आले, संख्या वाढली, पण त्यांना खऱ्या अर्थाने एकत्र कोणी आणलं, म्हणजे बांधून कोणी ठेवलं? त्या सामायिक कल्पना परत येतात का इथे? नक्कीच. खूप महत्वाचा रोल आहे त्यांचा इथे. कृषी क्रांतीनंतर जी मोठी राज्य, शहरं, साम्राज्य उभी राहिली, ती फक्त धान्याच्या उत्पादनावर टिकली नाहीत. त्यांना एकत्र ठेवणारी शक्ती होती याच सामायिक कथा, कायदे, नियम. आणि इथेच मग पैसा, धर्म, साम्राज्य यांसारख्या कल्पना मोठ्या झाल्या. यांनी मानवजातीला एकत्र आणायला प्रचंड मदत केली. पैसा हे तर परफेक्ट उदाहरण आहे याचं. म्हणजे कागदाच्या नोटेला किंवा शिक्केला स्वतःचं काय मूल्य आहे? काहीच नाही. पण आपण सगळेच मानतो म्हणून ते चालतं. अगदी बरोबर. पैसा ही कदाचित मानवाने तयार केलेली सगळ्यात यशस्वी सामायिक कथा असेल. जगात कुठेही दोन अनोळखी लोक फक्त पैशामुळे एकमेकांशी व्यवहार करू शकतात, कारण दोघांचा त्यावर विश्वास असतो. तसंच धर्मांनी, मोठमोठ्या धर्मांनी लाखो करोडो लोकांना एका, काय म्हणतात त्याला, नैतिक आणि सामाजिक फ्रेमवर्कमध्ये एकत्र आणलं. साम्राज्यांनी वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांना एका राजकीय छत्राखाली आणलं. या गोष्टी हळूहळू घडल्या, हजारो वर्ष लागली. पण याच सामायिक कल्पनांमुळे आज अब्जावधी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत, जरी ते एकमेकांना ओळखत नसले तरी. मोठ्या सामाजिक रचना याचमुळे उभ्या राहिल्या. पण मग या कल्पनांना, धर्मांना आव्हानं पण मिळाली असतीलच ना. मला वाटतं इथे मग येतो पुढचा टप्पा, वैज्ञानिक क्रांती, साधारण 500 वर्षांपूर्वी. हा पण एक खूप मोठी टर्निंग पॉइंट होतं. युरोपमध्ये याची सुरुवात झाली. या क्रांतीचं वैशिष्ट्य काय होतं तर अज्ञानाची कबुली. म्हणजे आपल्याला सगळं काही माहीत नाही आणि जे माहीत नाही ते शोधून काढायचं आहे, ही वृत्ती. अच्छा, आधी कसं होतं, ज्ञान म्हणजे जुन्या ग्रंथात किंवा धर्मगुरूंनी सांगितलेलं असं. हो, तसंच मानलं जायचं. पण वैज्ञानिक क्रांतीने सांगितलं की नाही, निरीक्षण करा, प्रयोग करा आणि मग काय दिसते ते बघा. पुराव्याला महत्त्व आलं. धर्म आणि परंपरेपेक्षा निरीक्षण आणि गणिताला जास्त महत्त्व मिळालं. याचा परिणाम काय झाला? फक्त नॉलेज वाढलं आपलं, की विचार करण्याची पद्धतच बदलली? पद्धतच बदलली. कारण एकदा तुम्ही मान्य केलं की तुम्हाला माहीत नाहीये, की मग प्रश्न विचारायला, उत्तरं शोधायला खूप वाव मिळतो. यातूनच मग आधुनिक विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा तयार झाल्या. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि मग या ज्ञानाचा उपयोग टेक्नॉलॉजी बनवण्यासाठी झाला. नवनवीन यंत्र, औषधं, शस्त्र. आणि यामुळेच युरोपियन देशांना जगात पसरायला मदत झाली असेल. हो, नक्कीच. ही फक्त ज्ञानाची वाढ नव्हती, ती एक मानसिक क्रांती होती. जगाकडे बघण्याचा आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचा एक नवीन मार्ग मिळाला. आणि मग इथेच एंट्री होते भांडवलशाहीची आणि साम्राज्यवादची. बरोबर, हे तिन्ही कनेक्टेड आहेत असं हरारी म्हणतात ना. विज्ञान, भांडवलशाही आणि साम्राज्यवाद. अगदी. हे त्रिकूट खूप महत्वाचं आहे त्यांच्या विश्लेषणामध्ये. बघा, वैज्ञानिक संशोधनासाठी खूप पैसा लागतो. बरोबर. हा पैसा कुठून आला? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून, जिला सतत वाढ हवी असते, नफा हवा असतो. मग नवनवीन प्रदेश शोधणं, तिथे वसाहती करणं, तिथली संपत्ती वापरणं, यासाठी साम्राज्यवाद गरजेचा होता. आणि या सगळ्यासाठी विज्ञानाने मदत केली, नवीन टेक्नॉलॉजी देऊन. जहाजं, नकाशे, शस्त्र. हो, आणि विचारसरणी पण पुरवली. हे एक सायकल होतं जे एकमेकांना सपोर्ट करत होतं. भांडवलशाहीने विज्ञानाला पैसा दिला, विज्ञानाने साम्राज्यवाद आणि भांडवलशाहीला ताकद दिली, आणि साम्राज्याने दोघांना नवीन मार्केट आणि रिसोर्सेस मिळवून दिले. या तिघांच्या कॉम्बिनेशनमुळेच युरोपने जगात वर्चस्व मिळवलं आणि जगाची अक्षरशः पुनर्रचना केली. आणि याच काळात म्हणजे साधारण 18व्या शतकात अजून एक मोठी घटना घडली, औद्योगिक क्रांती. याने तर मग सगळंच बदलून टाकलं असेल. हो, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी होऊ लागला. वाफेचं इंजिन आलं, यंत्रमाग आले, रेल्वे आली, तारायंत्र आलं. यामुळे वस्तूंचं उत्पादन प्रचंड वाढलं. ऊर्जा वापरण्याची पद्धत बदलली. लोक मोठ्या संख्येने खेड्यातून शहरांकडे यायला लागले कामासाठी. शहरीकरण वाढलं. प्रचंड आर्थिक वाढ झाली. माणसाच्या श्रमाची जागा आता यंत्र घेऊ लागली. पण या सगळ्या प्रगतीची एक डार्क साईड पण होती, जी आपण आजही बघतो. नक्कीच. कारखान्यांमध्ये काम करायची परिस्थिती खूप वाईट होती.
कामगारांचं शोषण व्हायचं, विशेषतः बायका आणि मुलांचं. शहरांमध्ये गर्दी वाढली, घाण वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा नाश मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. कोळसा, पेट्रोलियम जाळायला सुरुवात झाली, जंगलं तोडली गेली. म्हणजे या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीची खूप मोठी सामाजिक आणि पर्यावरणीय किंमत आपण मोजली आहे आणि अजूनही मोजतोय. बरोबर. हा विकास किती सस्टेनेबल होता हा प्रश्न आहेच. हो. आणि या सगळ्या क्रांतींनंतर आज आपण एका वेगळ्याच वळणावर उभे आहोत असं वाटतं. हरारी आजच्या आव्हानांबद्दल आणि भविष्याबद्दल पण खूप महत्त्वाचे प्रश्न विचारतात, खास करून बायोटेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI बद्दल. हो, कारण या टेक्नॉलॉजीमध्ये इतकी ताकद आहे की त्या मानवी जीवनाचा अर्थच बदलू शकतात. आपण फक्त आजार बरे करण्यापुरते मर्यादित नाही राहणार. आपण माणसाची क्षमता वाढवायचा प्रयत्न करू शकू. बुद्धिमत्ता, भावना, अगदी आयुष्यमान सुद्धा. बापरे. आराडी विचारतायत की यामुळे समाजात नवीन प्रकारचे भेद निर्माण होतील का? काही लोक सुपरह्युमन बनतील आणि काही मागे राहतील. आपण कदाचित आपल्या बायोलॉजिकल लिमिट्स ओलांडू शकू, पण तसं झालं तर माणूस म्हणजे काय याची व्याख्याच बदलावी लागेल. हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. आणि त्याचवेळी ज्या जुन्या सामायिक कल्पना होत्या, धर्म, राष्ट्र, कुटुंब, त्या कुठेतरी कमजोर होत चालल्या आहेत असं वाटतं. मग अशा वेळी माणसाला जगण्याचा अर्थ कुठून मिळणार? उद्देश काय असणार? जर आपण स्वतःलाच डिझाईन करू शकलो तर आपण काय इच्छा करावी? हेच मोठे नैतिक आणि तात्विक प्रश्न आहेत जे हरारे विचारतात. टेक्नॉलॉजी आपल्याला प्रचंड शक्ती देत आहे, इतकी की आपण देव बनू शकतो असं ते म्हणतात. पण ही शक्ती वापरायची समज, ती जबाबदारी आपल्यात आहे का? हा कळीचा मुद्दा आहे. हो, आपण इतिहास बघितला तर आपण शक्ती मिळवण्यात जेवढे हुशार आहोत तेवढे ती जबाबदारीने वापरण्यात नाही. क्लायमेट चेंज, न्यूक्लिअर वॉरचा धोका हे त्याचेच पुरावे आहेत. पुस्तकाच्या शेवटी तर हरारी अजून पुढे जातात. ते म्हणतात की होमोसेपियन्स स्वतःच्या अंताचं कारण ठरू शकतात, एकतर सगळं नष्ट करून किंवा स्वतःला इतकं बदलून की आपण माणूसच राहणार नाही. एक नवीन प्रजाती तयार होईल. माणूस आणि मशीन एकत्र येऊन सायबॉर्ग तयार होतील किंवा पूर्णपणे आर्टिफिशियल जीव AI तयार होतील, अशा शक्यता ते मांडतात. याला ते होमो डेऊस म्हणतात, म्हणजे देव मानव. आपण कदाचित अमर व्हायच्या किंवा कायम सुखी राहायच्या मागे लागू, पण या ध्येयांचे परिणाम काय असतील? आपण कोणती मूल्ये जपणार आहोत? आपण देव बनणार असू तर आपल्याला कसं देव बनायचंय? दयाळू की लोभी? हे प्रश्न फक्त सायंटिस्टसाठी नाहीयेत, हे आपल्या सगळ्यांसाठी आहेत, कारण याचे परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? सेपियन्स आपल्याला एका मोठ्या कॅनव्हासवर मानवी इतिहास दाखवतं. 70,000 वर्षांपूर्वीच्या संज्ञात्मक क्रांतीपासून ते भविष्यातल्या अगदी थक्क करणाऱ्या शक्यतांपर्यंत. आणि यातला जो मुख्य धागा आहे हरारींचा, की सामायिक कथा आणि कल्पनांनी आपल्याला एकत्र आणलं आणि पुढे नेलं, तो विचार करायला लावणार आहे. आज जी आपल्यासमोर जागतिक आव्हानं आहेत, क्लायमेट चेंज, महामारी, अणुयुद्धाचा धोका, AIचे नैतिक प्रश्न, यांना सामोरं जायचं असेल तर परत एकदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करावं लागेल. बरोबर. मग त्यासाठी कोणत्या नव्या सामायिक कथा लागतील, हा महत्वाचा प्रश्न. आणि एक विचार मनात येतोच की आपल्या पूर्वजांनी देव, राष्ट्र, पैसा, हक्क यांसारख्या कंपन्यांच्या आधारावर एवढं सगळं उभं केलं. आता जर आपण खरंच आपल्या बायोलॉजिकल मर्यादा ओलांडायला लागलो, स्वतःला डिझाईन करायला लागलो, तर माणूस असण्याचा अर्थ काय असेल? आणि त्या नवीन जगात त्या नवीन माणसाला किंवा पोस्ट